हालेलुया. प्रेमळ प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद असो आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. की आज पुन्हा एकदा या माध्यमाच्या द्वारे परमेश्वराने संधी दिली की तुमच्यापर्यंत यावं आणि खरोखर मी देवाचे मनापासून आभार आणि उपकार मानतो प्रियांनो. आणि खरोखर या वचनाच्या द्वारे मीही आशीर्वादित होत आहे आणि अनेक जे प्रियजन देवाचा संदेश ऐकत आहेत, चॅनलवर असन, यूट्यूबवर असन आणि अनेक लोक शेअर करत आहेत. जे वडीलधारी मंडळी आहे मला मार्गदर्शन करीत आहे, अनेकांचे प्रार्थना विनंती करिता कॉल देखील येत आहेत आणि म्हणून मी देवाला धन्यवाद देतो की आपण सर्वजण या माध्यमाद्वारे आशीर्वादित होत आहोत. तर चला प्रियांनो, आज वचन ऐकण्यापूर्वी आपण प्रार्थना करूया आणि प्रार्थनेच्या द्वारे आपण या वचनाच्या सेवेकडे जाणार आहोत. पवित्र देव बाप्पा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आम्ही मनापासून तुझे आभार आणि उपकार मानतो देव बाप्पा. आज आम्ही तुला विनंती करतो, खरोखर पवित्र आत्म्या तुझे शब्द तू आम्हाला पुरव, तुझी इच्छा आज तू नव्याने प्रगट कर, नवीन गोष्टी तू आम्हाला शिकव परमेश्वरा. जे मला ऐकत आहेत, पाहत आहेत, या वचनाच्या सेवेद्वारे प्रभू त्या प्रत्येकाच्या अंतःकरणाला स्पर्श कर बाप्पा आणि खरोखर तुझं गौरव तू प्रगट कर. मुख माझा असू दे देवा, शब्द तू पुरव. सर्व गौरव आम्ही तुला देत प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना मागतो म्हणून तो एक बापा, आमेन. आज प्रियांनो, वचनातून मी तुम्हाला ह्या विषयावर मार्गदर्शन करणार आहे की पतन पावण्याचे कारण. एखादा व्यक्ती कशा रीतीने पतन पावतो प्रियांनो, आणि ही पतनाची कारण जर आपल्या जीवनात आपल्याला व्यवस्थित रीतीने कळाली तर त्या पतनापासून, त्या पापापासून आणि त्या होणाऱ्या पापाच्या परिणामापासून आपल्याला सुटका प्राप्त करून घेता येईल प्रियांनो. आणि आपण पाहतो प्रियांनो, जर एखादा व्यक्ती असेल, जर त्याला कावीळ झाली असेल आणि कावीळ झाली असेल तर आपण पाहतो की त्याच्यासाठी कोणत्या गोष्टीद्वारे ती कावीळ होती आपणास माहिती की जर अशुद्ध आणि दूषित पाणी जर तो व्यक्ती प्याला तर त्या पाण्याच्या द्वारे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात आणि मग कावीळ होती. आणि मग जर दूषित पाणी, खराब पाणी जर मनुष्य प्याला तर वेगवेगळे आजार त्या मनुष्याला होतात. त्याच प्रकारे जर आपण पाहिलं, जर आपण आपले हात स्वच्छ पाण्याने धुतले नाही आणि मग हात न धुता आपण जर जेवलो प्रियांनो, तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे आजार त्या व्यक्तीला जडतात प्रियांनो, हात न धुण्याच्या द्वारे. तसंच मी प्रियांनो आजच्या वचनातून मार्गदर्शन करणार आहे. ख्रिस्ती विश्वासणारा, देवावर विश्वास ठेवणारा जो व्यक्ती आहे त्याच्या जीवनामध्ये प्रियांनो जर त्याला ती पतनाची कारण व्यवस्थित रीतीने कळाली की ह्या कारणांच्या द्वारे, या गोष्टींच्या द्वारे खरोखर मी पतन पाहू शकतो आणि पतन पावल्यानंतर मी पापात भयंकर प्रकारे अडकू शकतो आणि या पापाचा परिणाम अशा रीतीने माझ्या जीवनावर होईल की पवित्र शास्त्र देखील सांगतं प्रियांनो, पापाचं वेतन हे मरण आहे. जो जीव आत्मा पाप करीन तो मरण प्रियांनो. आणि म्हणून आजच्या संदेशातून विशेष हे मार्गदर्शन माझं असणार आहे की अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याद्वारे आपण पतन पाहू शकतो, ती पतनाची कारण आपण पाहणार आहेत. तर पहिलं कारण प्रियांनो आपण पाहूया की खरोखर शिल्लक गोष्टी आहेत, छोट्याशा गोष्टी आपल्याला वाटतात आणि म्हणून ती म्हण कदाचित आपल्याला माहिती असेल तर अशी एक म्हण आहे, थेंब थेंब तळे साचे. आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टी, शिल्लक गोष्टी, ज्या शिल्लक गोष्टी आहेत प्रियांनो त्याकडे आपण दुर्लक्ष करतो, पण ह्याच गोष्टी आपल्याला भयंकर अशा त्या पतनाकडे, त्या पापाकडे ते आपल्याला घेऊन जातात. पाप हे पापच आहे. मग तुम्ही 1 रुपयाची चोरी करा किंवा 1,00,000 रुपयाची चोरी करा, ती चोरी म्हणजे पाप आहे प्रियांनो. आणि आपण तेच पाहणार आहोत प्रियांनो की कशा रीतीने ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या व्यक्तीमध्ये या गोष्टी जर नसतील प्रियांनो ते पतनाला कारण तो ठरू शकतो. सगळ्यात पहिली गोष्ट प्रियांनो ही आहे, ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या जीवनात जर प्रार्थना तो करत नसेल, प्रार्थना न करणं हे देखील प्रियांनो आपल्याला पतनाला कारण ठरू शकतं. जर आपल्या जीवनामध्ये प्रियांनो आपण प्रार्थना करत नसू, जर आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये खऱ्या अर्थाने प्रार्थनेतलं जीवन जर आपलं नसेल प्रियांनो, तर खऱ्या अर्थाने मला तुम्हाला सांगू द्या, सैतानाला ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या आणि प्रत्येक व्यक्तीच्या दुर्बल घटक त्याला ठाऊक आहे त्या सैतानाला. आणि मला तुम्हाला सांगू द्या, जर प्रियांनो आपण प्रभूवर विश्वास ठेवतो, त्याने आपलं तारण उद्धार केलेला आहे प्रियांनो, तर मला तुम्हाला सांगू द्या आपल्या जीवनामध्ये प्रार्थना असणं फार गरजेचं आहे. जर आपण प्रार्थना न करणारे लोक असू प्रियांनो तर खरोखर आपण अपराध करत आहोत. जर तुम्ही पहिले शमूएल याचा 12वा अध्याय 23वे वचन जर आपण वाचलं तर आपणास पाहावयास मिळेल. पहिले शमूएल याचा 12वा अध्याय आणि 23वे वचनामध्ये शमूएल संदेष्टा स्वतःची साक्ष प्रियांनो तो देत आहे. ज्या वेळेस इस्रायल लोकांनी त्यांच्याकरिता राजा मागितला की इतर प्रजेवर राजा आहे आणि आम्हाला देखील राजा पाहिजे आणि राजाची नेमणूक असावी, आणि मग शमूएल संदेष्टा त्या काळामध्ये सांगतो की देव स्वतः तुमचा राजा असताना मनुष्य आणि जगिक राजा तुम्ही मागत आहात,
तुमच्या इच्छेप्रमाणे ते होईल, परंतु तो तुम्हाला सांगतो की मी भ्रष्टाचार केला का, मी कुणाचं वाईट केलं का, मी कुणाची चोरी केली का, आणि अशा गोष्टी तो सांगत असताना तो त्या इस्रायल लोकांना सांगतो की पहा, 1 शमूएल 12:23 मी वाचतो, तुम्हासाठी प्रार्थना करायची सोडून देणे हा परमेश्वराचा अपराध माझ्या हातून न घडो, मी तुम्हा चांगला व सरळ मार्ग दाखवतो. पहा, तुम्हासाठी प्रार्थना करायची सोडून देणे हा परमेश्वराचा अपराध माझ्या हातून न घडो. एक शमूएल संदेष्टा देवाचा याजक प्रियांनो त्या इस्रायल लोकांना सांगत आहे की तुमच्या म्हणण्यानुसार देवाजवळ मी म्हणणं तर मानतोच, पण स्वतःची साक्ष तो लोकांना सांगत असताना तो सांगतो की तुमच्यासाठी मी प्रार्थना करील, परमेश्वर तुमच्यामध्ये मोठं कार्य करणार आहे, अद्भुत कार्य करणार आहे, पण तो सांगतो की तुमच्यासाठी प्रार्थना करायचं सोडून देण्याचा अपराध माझ्या हातून न घडो. प्रियांनो, आज प्रियांनो, वैयक्तिक आपण जर आपल्या जीवनासाठी प्रार्थना करत नसू, आपल्या कुटुंबासाठी जर आपण प्रार्थना करत नसू, आणि आपले जे इतर भाऊ बहिणी आहेत त्यांच्यासाठी जर आपण प्रार्थना करत नसू, तर मला तुम्हाला सांगू द्या प्रियांनो, हे देखील आपल्या जीवनामध्ये पतनाचं कारण ठरू शकतं. आणि प्रियांनो, आपण खरोखर वैयक्तिक आपल्या जीवनासाठी कुटुंबासाठी प्रार्थना केलीच पाहिजे, पण इतर जे भाऊ बहिणी आहेत त्यांचं देखील आपण ओझं व्हायला पाहिजे. कारण बायबल आपल्याला सांगतं एकमेकांसाठी काय करा, प्रार्थना करा. आणि मग पवित्र शास्त्रामध्ये प्रार्थनेसंदर्भात बरीचशी वचनं आहेत की आपल्याला प्रियांनो प्रार्थना करणं एक प्रकारची आज्ञा आहे. जर तुम्ही इपिस्करास पत्र याचा 6वा अध्याय आणि 18 वचन जर वाचलं, इपिस्करास पत्र 6वा अध्याय 18 वचन, जे मला पाहत आहेत ऐकत आहेत, विनंती आहे जर आपल्याकडे बायबल आहे प्रियांनो तर बायबल मधून ही वचन वाचा, जेणेकरून हा संदेश व्यवस्थित रीतीने आपल्याला समजून येईल. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा, आणि या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा. बायबल मध्ये सरळ प्रियांनो सांगण्यात आलेलं आहे, प्रार्थना करा, प्रार्थना करा. आणि बऱ्याच ठिकाणी देवाची वचनं आहेत. मला तुम्हाला सांगू द्या, आजच्या संदेशातून मला विशेष हे मार्ग करायचा आहे. अनेक लोक प्रियांनो खरोखर आपल्या जीवनात प्रार्थना दैनंदिन जीवनामध्ये रोज प्रार्थना करत नाही प्रियांनो, आणि प्रार्थना न करण्याचा अपराध आपला सर्वांकडून घडत असतो. आणि सैतानाला प्रत्येक दुर्बल घटक आपले ठाऊक आहेत, आणि प्रार्थना न करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तर सैतानाला कार्य करण्याची तर पूर्ण मोकळीकता आहे. पण ज्या लोकांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने प्रार्थना आहे प्रियांनो, मी पुढील उदाहरण तुम्हाला सांगणारच आहे की कशा रीतीने त्यांनी प्रार्थना केली आणि सैतानाच्या त्या सर्व गोष्टीला त्यांना प्रतिकार करता आलेला आहे. आणि म्हणून वचनामध्ये जर 1 थेसलोनिक याचा 5वा अध्याय आणि 17वं वचन जर आपण वाचलं तर तिथं असं लिहिलेलं आहे, निरंतर प्रार्थना करा, निरंतर प्रार्थना करा. पवित्र शास्त्रामध्ये अनेकदा सांगण्यात आलेलं आहे, अनेक पवित्र शास्त्रातील सेवकांनी प्रार्थना केलेली आहे. जीवनामध्ये वेगवेगळे प्रसंग त्यांच्या समोर आले, युद्धाचा प्रसंग असू द्या, दुःखाचा प्रसंग असू द्या, आनंदाचा प्रसंग असू द्या, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये देवाच्या सेवकांचं दैनंदिन जीवन प्रार्थनेतलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून आजच्या संदेशातून मी तुम्हाला मार्गदर्शन करत असताना प्रत्येक विश्वासनाच्या जीवनामध्ये प्रार्थनेला प्रथम स्थान असलं पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज त्या व्यक्तीने देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. जर जीवनामध्ये प्रार्थना नाही प्रियांनो, तर मला तुम्हाला सांगू द्या, आपण पतनाच्या मार्गावर चाललेलो आहोत. आणि जर प्रार्थना आपल्या जीवनामध्ये नसन, ते पाप आपल्यावर वर्चस्व करीन प्रियांनो. आणि जर आपण पाहिलं प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त या सृष्टीचे निर्माण करता आपला जो देव, आपण प्रभूला मानतो प्रियांनो. आपण प्रभू येशूचं जीवन हे प्रार्थनेतलं होतं. भल्या पहाटे रानात जाऊन प्रभू येशू प्रार्थना करत असत, आणि अनेकदा शिष्य त्यांच्या संग असताना शिष्यांना ते वारंवार सांगत असत की जागृत राहून तुम्ही प्रार्थना करा, परीक्षेत पडू नये म्हणून तुम्ही प्रार्थना करा. एकदा प्रभू येशू असेच डोंगरावर गेले आणि जात असताना काही शिष्य देखील संग होते, आणि काही शिष्यांना ठराविक ठिकाणी त्यांनी सांगितलं, इथं तुम्ही जागृत राहून काय करा, प्रार्थना करा. आणि शिष्य प्रभू येशू स्वतः अजून थोडे पुढे गेले आणि ते प्रार्थना करत होते प्रियांनो. ज्यावेळेस ते प्रार्थना करून आले, पाहत तर काय, शिष्य सर्व झोपलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आले. आणि मग प्रभूला म्हणावं लागलं, तुम्हाला घटका भर पण जागवे नका आणि तुमच्याकडून प्रार्थना करवे नका. तर पाहावयास मिळतं प्रियांनो की खऱ्या अर्थाने पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगत आहे, जर प्रार्थना न करणं हा देखील एक प्रकारचा अपराध आहे. आम्ही कुणाचा खून करतो का? आम्ही काय दरोडे टाकतो का? आम्ही काय लोकांना लुटतो का?
या पापाची तुलना अनेकदा प्रियांनो केली जाते, पण पाप हे पाप आहे. 1 रुपयाची चोरी काय आणि 1000 रुपयाची चोरी काय. जर आपल्या जीवनामध्ये आपण दैनंदिन आणि रोज जर आपल्या जीवनामध्ये प्रार्थना नसन, प्रार्थना करणारे लोक जर आपण नसू, तर एक प्रकारचा आपण देवाच्या इच्छेच्या विरोधात अपराधच करीत आहोत. जर प्रियांनो आपण पवित्र शास्त्रामध्ये अनेक सेवक आहेत, अनेक सेवकांची उदाहरण देता येईल, पण दानिएलच्या जीवनात देखील आपण पाहतो प्रियांनो की कशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याने प्रार्थनेतलं जीवन तो जगलेला आहे. दिवसातून 3 वेळेस गुडघे टेकून प्रार्थना करणं असन, आणि मग प्रार्थना कशा रीतीने कार्य करते, प्रार्थना जीवन बदलते, याविषयी आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे. आणि म्हणून मला जास्त त्या विषयावर बोलायचं नाही, पण मला तुमचं लक्ष या ठिकाणी केंद्रित करायचं आहे की प्रार्थना जर आपण जीवनात करत नसू, तर हा देखील देवाच्या इच्छेच्या विरोधात प्रियांनो अपराध आहे. आणि म्हणून अनेकदा असं देखील पाहावयास मिळतं, ह्या ब्रदर कडून प्रार्थना, ह्या ब्रदर कडून प्रार्थना, इकडं प्रार्थना. मला असं सांगायचं नाही की कुणाकडून प्रार्थना करून घेऊ नका, एकमेकांसाठी प्रार्थना केलीच पाहिजे, एकमेकांचं ओझं व्हायलाच पाहिजे. पण यांच्याकडून प्रार्थना, त्यांच्याकडून प्रार्थना, मी कधी स्वतः प्रार्थना करणार? ब्रदर प्रार्थना करा, सिस्टर प्रार्थना करा, पास्टर प्रार्थना करा, हे सर्व ठीक आहे, पण आता स्वतःच मी देवासंग बोललं पाहिजे. प्रार्थना करणं म्हणजे देवाबरोबर बोलणं. माझ्या वतीने तुम्ही देवाकडे बोला, माझ्या वतीने तुम्ही देवाकडे बोला, पण देवाची इच्छा आहे की मुला तू कधी माझ्या संग बोलतोस. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, प्रार्थना न करणं प्रियांनो हा देखील एक प्रकारचा काय आहे, अपराध आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की प्रार्थनेतलं जीवन जगा, आणि बायबलमध्ये सांगितलेलं आहे प्रियांनो निरंतर प्रार्थना करा. त्याच प्रकारे दुसऱ्या मुद्द्याकडे आपण वळूया प्रियांनो. पहिला आपण पाहिलं प्रार्थना न करणं हे देखील पतनाला कारण ठरू शकतं. दुसरी गोष्ट आपण पाहूया की जर ही गोष्ट आपण केली नाही तर आपण पापात पडू शकतो किंवा आपलं पतन होऊ शकतं. ते म्हणजे आपण पाहूया बायबल न वाचणं, पवित्र शास्त्र, देवाचं वचन न वाचणं, मनन न करणं, चिंतन न करणं प्रियांनो. आणि प्रियांनो आपणास पाहावयास मिळतं प्रियांनो की अनेक लोक खऱ्या अर्थाने देवाचं वचन वाचत नाही, देवाच्या वचनावर मनन करत नाही, देवाच्या वचनावर ते चिंतन करत नाही प्रियांनो. आणि मग मला तुम्हाला सांगू दे प्रियांनो, असं एक सुविचार मी वाचलेला आहे, ऐकलेला आहे, वाचाल तर वाचाल. मी तर असं म्हणतो, बायबल वाचाल तर खरं तुम्ही वाचाल. जर जीवनामध्ये देवाचं वचन तुम्ही वाचलं, ते समजून घेतलं, मनन केलं, त्यानुसार तुम्ही जीवन जगले, तर खऱ्या अर्थाने आपलं जीवन आशीर्वादित आहे. आणि म्हणून प्रियांनो या छोट्याशा गोष्टी आपल्याला वाटतात, शिल्लक गोष्टी वाटतात. दैनंदिन जीवनामध्ये जर प्रार्थना करत नसू तर हा देखील अपराध आहे. दुसरी गोष्ट, जर देवाचं वचन आपण रोज वाचणारे लोक नसू तर आपल्याकडून पाप घडत आहे किंवा आपण पतनाच्या मार्गावर आपण चाललेलो आहोत. तर याच्यासाठी मी वचन वाचतो प्रियांनो. 2 तिमोथी याचा 3 अध्याय 16 आणि 17 वचन. 2 तिमोथी याचा 3 अध्याय 16 आणि 17 वचन यावेळेस आपण वाचूया. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. प्रियांनो या वचनातून जर आपण वाचलं तर देवाचं वचन हे देवाच्या आत्म्याने प्रेरित होऊन देवाच्या सेवकांनी लिहिलेलं आहे. यातील जो प्रत्येक शब्द आहे देवाच्या वचनातला, हा देवाच्या आत्म्यापासून आलेला आहे. ही देवाची इच्छा आहे, हा देवाचा श्वास आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या प्रियांनो, जर देवाचं वचनच आपण वाचणारे लोक नसू तर कशा रीतीने आपल्या अंतःकरणामध्ये त्याची साठवणूक होईल. जर ते, आणि इथं किती सरळ आणि सोप्या भाषेत सांगितलंय की परमेश्वर प्रेरित, प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख काय करतो, देवाचं वचन आपल्याला बोध करतं प्रियांनो. अनेकदा आपल्याला जीवनामध्ये बोधाची गरज आहे, सद्बोध. देवाचं वचन आपल्याला सद्बोध करतं प्रियांनो. त्याच प्रकारे दोष दाखविणे, देवाच्या वचनातून आपल्याला आपले काय दाखवले जातात, दोष दाखवले जातात. आणि मग बायबल मध्ये तर सरळ असं लिहिलेलं आहे स्तोत्र संहितेमध्ये, स्वतःच्या चुका कुणाला दिसतात, आपल्या चुका कोण आपल्याला सांगणार आहे प्रियांनो. आणि मला तुम्हाला सांगू द्या, हे बायबल, हे देवाचं वचन एका आरशासारखं आहे की खऱ्या अर्थाने प्रियांनो आपलं रंग रूप सगळ्या गोष्टीचं चरित्र त्याच्यामधून आपल्याला दिसलं जातं, आपल्याला दोष दाखवले जातात. पण जर देवाचं वचनच वाचणारे लोक आपण नसू, बायबलचं मननच करणारे लोक जर आपण नसू तर कशा रीतीने माझ्या चुका मला कळतील, कशा रीतीने मला देवाचा खरा मार्ग कळन प्रियांनो. म्हणून मला प्रियांनो सांगायचं आहे दुसरा मुद्दा की देवाचं वचन न वाचणारे लोक सुद्धा पापाच्या मार्गात चाललेले आहेत. आणि जे लोक देवाचं वचनाचं मनन करतात, चिंतन करतात, ते योग्य ट्रॅकवर आहेत आणि योग्य मार्गावरती आहेत. आणि मग पुढे असं लिहिलंय, सुधारणूक. देवाचं वचन प्रियांनो आपली सुधारणूक करतं. आणि नीती शिक्षण, आणि पवित्र शास्त्रामध्ये बरं काय वाईट काय या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे
जर आपण देवाचे भक्त आहोत, आपण ख्रिस्ताला मानणारे आहोत, जर परिपूर्णता आपल्या जीवनात यावी आणि देवाला संतोषकारक जीवन आपण जगावं असं वाटत असेल तर हे देवाचं वचन रोज मनन केलं पाहिजे, रोज देवाचं वचन आपण वाचलं पाहिजे, आपल्या अंतःकरणावर हृदय पटलावरती लिहिलं पाहिजे प्रियांनो. आणि तर खऱ्या अर्थाने देवाला उपयोगी असणारा भक्त आपण होऊ आणि नाही तर निरुपयोगी दास, काही कामाचा तो दास नाही, अशा रीतीने प्रियांनो आपलं जीवन असेल केव्हा, जर देवाचं वचन आपण वाचत नसू तेव्हा. आणि मग पवित्र शास्त्रामध्ये नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय 1 आणि 2 वचन आपणास सांगतो प्रियांनो. नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय 1 आणि 2 वचन. माझ्या मुला माझे धर्मशास्त्र विसरू नको, तुझ्या चित्तामध्ये माझ्या आज्ञा वागोत. माझ्या मुला माझे धर्मशास्त्र बायबल वचन विसरू नकोस, तुझ्या चित्तात तुझ्या अंतःकरणामध्ये ते वागव, कारण त्यापासून दीर्घ आयुष्य वयोवृद्धी व कल्याण हे तुला प्राप्त होतील. पहा प्रियांनो, या देवाच्या वचनामध्ये किती सामर्थ्य आहे, या देवाच्या वचनामध्ये खऱ्या अर्थाने किती आशीर्वाद आहे. हे देवाचं वचन म्हणजे देवाची इच्छा आहे प्रियांनो. जर देवाचं वचनच आपण वाचणारे नसू प्रियांनो तर मला तुम्हाला सांगू द्या, देवाचं वचन जर आपल्या जीवनात आपण वाचलं नाही तर कसं ते आपल्या लक्षात राहील. निश्चित अर्थाने आपण विसरून जाऊ. जर देवाच्या वचनाचं आपण मनन चिंतन करणारे लोक नसलो तर काय होईल, देवाचं वचन आपण विसरून जाऊ, ते अभिवचन आपल्या जीवनात विसरून जाऊ. आणि जर देवाचं वचन आपण विसरलो प्रियांनो तर काही पुढील जे आशीर्वाद सांगितलेत लक्षात ठेवण्याच्या द्वारे दीर्घ आयुष्य वयोवृद्धी आणि कल्याण हे आपल्या जीवनात आपल्याला प्राप्त होतील का? नाही होणार. ज्या लोकांच्या जीवनामध्ये वचनाला प्रथम स्थान आहे, वचन वाचणं आहे, मनन करणं आहे, त्यानुसार चाल चलवणूक ठेवणं आहे, त्या लोकांच्या जीवनामध्ये वचनाच्या द्वारे हा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यांना दीर्घ आयुष्य मिळतं, त्यांना वयोवृद्धी मिळते आणि त्यांना कल्याण प्राप्त होतं. आणि पहा प्रियांनो, हे वचन किती अनमोल आहे प्रियांनो. आणि मला आज हेच तुम्हाला सांगायचं आहे प्रियांनो देवाच्या वचनाविषयी, की देवाचं वचन इब्री लोकास पत्र 4 अध्याय 12 वचनात असं सांगितलेलं आहे, ते सजीव, सतेज, सक्रिय, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण, जीव, आत्मे, सांधे, मज्जा यांना भेदून आरपार जाणारे व विचार हेतू यांचे परीक्षक आहे. पहा देवाचं वचन किती भयंकर प्रकारे आपल्या जीवनात कार्य करतं. आणि प्रियांनो, खरोखर वचन आपली सर्व परिस्थिती बदलून टाकणार आहे. आणि यामध्ये मला फार आवडतं, जीव आत्मा सांधे याला मज्जा यांना भेदून आरपार जाणार आहे. प्रियांनो, कोणतं मेडिसिन एवढं कार्य करणार नाही आपल्या जीवावर, आपल्या शरीरावर, पण देवाचं वचन जर देवाच्या वचनाने एकदा जर कार्य केलं तर पूर्ण तो माणूस रिपेअर होऊन जाईल प्रियांनो. आणि म्हणून बायबलमध्ये असं एक वचन आहे, तोच आपले वचन पाठवून नाशापासून आपला बचाव करतो. देवाचे वचन आपल्याला आरोग्य देखील देणार आहे प्रियांनो. आणि एकदा एका सेवकाने साक्ष दिली होती आणि त्या साक्षाच्या द्वारे मला खूप उत्तेजन मिळालं. त्यांनी सांगितलं की मी बराच दिवस आजारी होतो आणि मी प्रार्थना करायचो माझ्या आरोग्यासाठी, आणि प्रार्थना करायचो पण मला बरेच दिवस काय आरोग्य मिळालं नाही. आणि मग मी माझं आत्मपरीक्षण केलं आणि शोधू लागलो की मला आरोग्य का मिळेना. मी मेडिसिन पण घेत होतो, दवाखान्याच्या गोळ्या पण मला चालू होत्या, आध्यात्मिक माझी प्रार्थना पण प्रभूकडे चालू होती, पण तरी मला आरोग्य काय मिळालं नाही. पण एकदाच मी असं देवाचं वचन मनन करू लागलो. देवाचं वचन मी बायबल हातात घेतलं. बऱ्याच दिवस झालं मी बायबल हातात घेतलं नव्हतं. देवाचे सेवक सांगतात प्रार्थना करत होतो पण बायबल वाचत नव्हतो, मेडिसिन चालू होतं पण त्यांनी बायबल सहज हातात घेतलं, देवाचं वचन ते वाचू लागले. आणि वचन वाचत असतानाच प्रियांनो त्यांच्या शरीरामध्ये त्यांना आरोग्य प्राप्त झालं प्रियांनो. आज अशा देखील गोष्टी घडतात. अनेक लोक प्रार्थना करतात पण बायबल वाचत नाही. अनेक लोक काय करतात, बायबल वाचतात पण प्रार्थना करत नाही. जेवण केलं, पाणी पण लागतं प्रियांनो. किंवा फक्त जेवणच केलं, पाणी आम्हाला प्यायचं नाही, किंवा फक्त आम्ही पाणीच पितो, आम्हाला जेवण नका देऊ, असं चालेल का? या दोन्हीही गोष्टी संग असल्या पाहिजे प्रियांनो, प्रार्थना आणि देवाचं वचन. आणि अशा रीतीने मला तुम्हाला सांगू द्या, ते सेवकांनी सांगितलं की मला कळून आलं, मी माझं आत्मपरीक्षण केलं की प्रार्थना तर मी केलीच पाहिजे, त्याबरोबर मी जिवंत देवाचं वचन वाचलं पाहिजे. तोच आपले वचन पाठवून नाशापासून आपला बचाव करतो. आणि त्या सेवकाला आरोग्य मिळालं आणि अशा रीतीने त्यांनी साक्ष दिली प्रियांनो. आणि वचन खऱ्या अर्थाने कशा रीतीने कार्य करतं, वचनाविषयी बऱ्याच गोष्टी प्रियांनो सांगता येईल. पापाची जाणीव करून देतं, ते आपल्याला शुद्ध करतं. योहान कृष्णवर्तमान 15वा अध्याय आणि 3रं वचन वाचलं, जे वचन तुम्ही आता ऐकलं आहे त्या वचनाद्वारेच तुम्ही शुद्ध झाला. वचन आपल्याला शुद्ध करतं, वचनाद्वारेच आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने आपल्याला आनंद प्राप्त होतो.
एक देवाचा सेवक पवित्र शास्त्रातील स्तोत्र संहितेमध्ये असं सांगतो, मोठी लूट सापडलेल्या माणसाला जसा आनंद होतो तसं देवा तुझ्या वचनाविषयी मला आनंद होतो. आणि मग वचनाद्वारे प्रियानो अनेक प्रकारचे आशीर्वाद आहेत. आणि मला तुम्हाला सांगू द्या, पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताकडेच आपण येऊया, की स्वतः प्रभू येशू ख्रिस्त वचन वाचणारे होते. आणि प्रियानो सृष्टीचं निर्माण करता देव परिपाठाप्रमाणे सभास्थानात शब्दात दिवशी जात असे. पवित्र शास्त्र त्या गुंडाळ्याच्या काळातल्या उघडल्या जात असे आणि सांगत असे की हा शास्त्रलेख पूर्ण झालेला आहे. स्वतः जर ख्रिस्त प्रार्थनेतलं जीवन होतं, सृष्टीचं निर्माण करता, सृष्टीचं आपलं निर्माण करता स्वतः जर वचनाचं मनन चिंतन करणारा होता, तर मला तुम्हाला सांगू द्या आपल्या जीवनात प्रियांनो ह्या गोष्टी असणं किती गरजेचं आहे. आणि म्हणून आजचा संदेश मी हा सांगत आहे, या शिल्लक गोष्टी वाटतात, प्रार्थना न करणं, बायबल न वाचणं, पण ह्याच गोष्टी प्रियांनो भयंकर अशा पापाकडे आपल्याला घेऊन जातील आणि शेवटी ते नाशाकडे आपल्याला घेऊन जाईल. आज पुढील मुद्द्याकडे आपण जाऊया प्रियांनो. दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, प्रार्थना न करणं हा देखील एक अपराध आहे, बायबल न वाचणं हे देखील जीवनामध्ये एक अपराधासारखंच आहे. आणि तिसरी गोष्ट मी तुम्हाला देवाच्या वचनातून सांगत आहे प्रियांनो, चर्चला न जाणं, सहभागितेमध्ये सहभाग न घेणं, मंडळीमध्ये न येणं, हे देखील प्रियांनो आपल्याला पतनाचं कारण ठरू शकतं, पापात पडायचं कारण आपल्याला ते ठरू शकतं. चर्चला न जाणं तिसरा मुद्दा मी तुम्हाला सांगत आहे. आणि याकरिता देवाचं वचन आपण वाचू, इब्री लोकासपत्र याचा 10वा अध्याय आणि 25वे वचन. इब्री लोकासपत्र याचा 10वा अध्याय आणि 25वे वचन. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा, आणि तो दिवस जसा जसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तो अधिक करावा. कित्येकांच्या चालीप्रमाणे, अनेकांच्या चाली आहेत मंदिराला न जाणं, अनेकांनी आपल्या शरीराला आपल्या मनाला सवय लावून ठेवली मंदिराला न जाणं. आम्ही घरातच प्रार्थना करतो प्रियांनो, पण मला तुम्हाला सांगू दे प्रियांनो की खरोखर देवाच्या मंदिरात, देवांच्या भक्तगणांमध्ये आपण आलं पाहिजे. आणि मला तुम्हाला सांगू दे, कित्येकांच्या चाली आहेत, स्वतःही चर्चला जाणार नाही, जे लोक चर्चला जाणार असतील त्यांनाही कशी रीतीने अडखळण घालतील आणि चर्चला ते जाऊ देणार नाही प्रियांनो. आणि बायबल तर स्पष्ट सांगतं, कित्येकांच्या चालीप्रमाणे एकत्र मिळणं सोडू नका. युनिटी, ऐक्य पहिल्यापासून प्रियांनो परमेश्वराचं ध्येय आहे. पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे त्रैक्य कार्य करणार आहे. ऐक्य आपल्याला दर्शवतं प्रियांनो. आणि मला तुम्हाला सांगू द्या, ऐक्य कसं बिघडावं, फेलोशिप मध्ये तुम्ही कशा रीतीने येऊ नये, सैतान अनेकदा ती संधी शोधत असतं प्रियांनो. आणि प्रियांनो मी एक असं वाक्य वाचलं होतं की अनेक लोक चर्चला का जात नाही, चर्च लांब आहे म्हणून नाही, तर ख्रिस्तापासूनच ते लांब आहेत म्हणून चर्चला जात नाही प्रियांनो. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, मंदिराच्या सहभागितेमध्ये न येणं, चर्चला न येणं हे देखील पापात पडण्याचं कारण आहे प्रियांनो, पतनाचं कारण आहे. आणि म्हणून प्रियांनो मला तुम्हाला वचनातून सांगू द्या, परमेश्वराच्या मंदिरातील सहभागिता किती गरजेची आहे, परमेश्वराच्या मंदिराच्या या सहभागितेमध्ये किती आशीर्वाद दडलेले आहेत. आणि जर आपण फार उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जर गेलो आणि पाहिलं तर सैतानाने देखील काय केलं आहे, आदाम हवेची जी फेलोशिप आहे, परमेश्वराबरोबरची सहभागिता, तेच तोडण्याचं त्यांनी काम केलं आहे. एदेन बागेमध्ये स्वतः परमेश्वर भेटायला यायचा, त्यांना सहभागिता द्यायचा, पण सैतानाने काय केलं आहे प्रियांनो, त्या आदाम हवेला भुरळ पाडून परमेश्वरापासून त्यांची सहभागिता काय केली, तोडली. आणि मग या सहभागिता तुटण्याच्या द्वारे, या फेलोशिप तुटण्याच्या द्वारे पाप, शाप, मरण, आजार, पीडा या जगामध्ये आल्या प्रियांनो. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, जर परमेश्वराच्या समक्षतेत, देवाच्या मंदिरामध्ये जर आपली फेलोशिप नसेल, तर किती मोठ्या त्या पापाला आपण आमंत्रण देत आहोत आपल्या जीवनामध्ये, याचा विचार करण्यासारखा आहे प्रियांनो. आणि म्हणून दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय आणि 15वे वचन यावेळेस आपण वाचू. दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय आणि 15वे वचन. जी प्रार्थना या स्थानी करण्यात येईल तिच्याकडे माझे डोळे उघडे राहतील व माझे कान लागतील. पहा, देवाचं वचन सांगत आहे, शलोमोन राजाने ते जे देवाचं मंदिर बांधलं, भव्य मंदिर बांधलं प्रियांनो, आणि त्या मंदिराविषयी देवाचं वचन कसं प्राप्त झालेलं आहे, तिथं असं लिहिलेलं आहे, जी प्रार्थना या स्थानी करण्यात येईल तिच्याकडे माझे डोळे उघडे राहतील व माझे कान लागतील. परमेश्वराच्या मंदिरात येऊन केलेली प्रार्थना प्रियांनो, परमेश्वर ऐकणारा देव आहे. आणि म्हणून मंदिरातल्या प्रार्थना ऐकल्या जातात. आणि म्हणून देवाच्या या सहभागितेमध्ये, परमेश्वराच्या या मंदिरात, चर्चला आपण येणं किती गरजेचं आहे. पुन्हा एकदा ख्रिस्ताकडेच आपण जाऊया. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त परिपाठाप्रमाणे पवित्र शास्त्रामध्ये वचन आहेत प्रियांनो की ते सभास्थानात जात असत,
सभास्थान त्या काळाचं चर्च, त्या चर्च मध्ये ते जात असत आणि शब्दात दिवशी ते वचन सांगत असत लोकांना. म्हणजे स्वतः ख्रिस्त मला तुम्हाला सांगू द्या त्या फेलोशिप मध्ये, त्या सहभागितेमध्ये जाणारा होता प्रियांनो. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे प्रियांनो की जर आपण ख्रिस्ती मंडळीचं धार्मिक जीवन पाहिलं बायबलमध्ये प्रेषितांची कृत्य यामध्ये, तर कशा रीतीने ते त्यांचे सामूहिक पद्धतीचं भाकर मोडण्यामध्ये, शिक्षणात, प्रार्थनेत आणि संगतीतलं जीवन होतं आणि सामायिक प्रकारचं. आणि मला तर तुम्हाला सांगू द्या त्या काळातलं चर्च किंवा त्या काळातली मंडळी फक्त संडे टू संडे भरणारी नव्हती. तर प्रेषितांच्या कृत्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, प्रति दिवशी रोज ते मंदिरात येत असत, रोज ते प्रार्थना करत असत. पहा प्रियांनो, आपण संडेलाच फेलोशिपला यायला अनेक लोक प्रियांनो त्यांना अडचण निर्माण होती. पण जर तुम्ही ख्रिस्ती मंडळीचं धार्मिक जीवन पाहिलं तर रोज मंदिरात येत असत, रोज त्यांचं चर्च उघडं होतं, एकही दिवस चर्च बंद नव्हतं, रोज चर्च मध्ये प्रार्थना भरत होती. मग मला तुम्हाला सांगू दे प्रियांनो, मंदिरात येणं किती गरजेचं आहे या देखील आपणास पाहावयास मिळतं. आणि याविषयी एक वचन आपण वाचू, स्तोत्र संहिता याचा 92 अध्याय 13 आणि 14 वचन. स्तोत्र संहिता याचा 92 अध्याय 13 आणि 14 वचन. जे परमेश्वराच्या घरात रवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील, वृद्धपणातही ते फळ देतील, रसभरीत व टवटवीत असतील. पहा प्रियांनो, किती सरळ आणि स्पष्टीकरणही देण्याची गरज पडत नाही या वचनाची. किती सोप्या याच्यात सांगितले, जे परमेश्वराच्या घरात रवलेले आहेत तेच काय होतील, तेच आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. खऱ्या अर्थाने भरपुरी समृद्धी, आशीर्वाद, शांती जीवनात हवी असेल प्रियांनो, तर परमेश्वराच्या घरात आपण रवलेले असणं फार गरजेचं आहे. पुढील मुद्दा आपण पाहूया. 3 मुद्दे मी आतापर्यंत तुम्हाला सांगितले प्रियांनो. प्रार्थना न करणं हे देखील पतनाचं कारण आपल्याला ठरू शकतं. दुसरी गोष्ट, देवाचं वचन न वाचणं, मनन न करणं, चिंतन न करणं हे देखील पापात पडायला आपल्याला कारणीभूत ठरू शकतं. त्यानंतर तिसरी गोष्ट पाहिली, चर्चला न जाणं हे देखील पापात पडण्यासाठी आपल्याला कारणीभूत ठरू शकतं. यावेळी चौथी गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे, पवित्र आत्म्याची आज्ञा न पाळणं, पवित्र आत्म्याची वाणी न ऐकणं, पवित्र आत्म्याची प्रेरणा समजून न घेणं, त्याच्या अधीनतेत न राहणं हे देखील प्रियांनो आपल्याला पापाला कारणीभूत ठरू शकतं. पहा, यासाठी एक वचन आपण वाचू, प्रगटीकरण याचा 2 अध्याय आणि 11 वचन. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. देवाचा आत्मा आमच्याशी काय बोलत आहे, देवाची वाणी आम्हाला काय प्रगट होत आहे, आणि ही वाणी पवित्र आत्म्याची प्रेरणा समजून न घेणं, पवित्र आत्म्याच्या अधीन न राहणं प्रियांनो हे देखील मला तुम्हाला सांगू द्या पापाला काय ठरू शकतं, कारणीभूत ठरू शकतं, पतनाला कारणीभूत ठरू शकतं. आणि म्हणून जर आपण वाचलं, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे, देवाच्या आत्म्याला खिन्न करू नका. अनेकदा एखाद्या गीताद्वारे, अनेकदा एखाद्या वचनाच्या द्वारे, अनेकदा एखाद्या सेवकाच्या द्वारे परमेश्वराचा आत्मा तुमच्याशी बोलत, पण ती प्रेरणा तुम्ही समजून न घेता प्रियांनो देवाची वाणीकडे तुम्ही दुर्लक्ष जर केलं तर हे देखील तुमच्या पतनाला कारण ठरू शकतं. देवाच्या आत्म्याला खिन्न करू नका, इफिस 4:30. त्याच प्रकारे पवित्र आत्म्याला विजू नका असं देखील बायबल मध्ये लिहिलेलं आहे. 1 थेसलनी याचा 5वा अध्याय आणि 19व वचन. आणि मग एकदा आपणास पाहावयास मिळतं प्रियांनो, शमूएल बाळक ज्यावेळेस मंदिरामध्ये होता आणि त्यावेळेस एली याजक होता, आणि मग देवाची वाणी तिथं झालेली आहे, शमूएला शमूएला, आणि मग शमूएलला ती ऐकू येते आणि तो एली याजकाकडे जातो. पुन्हा शमूएला शमूएला अशी वाणी येते, तो एली याजकाकडे जातो, आणि मग एली याजक त्याला सांगतो ती पवित्र आत्म्याची वाणी कशा रीतीने ऐकणं, त्याला प्रतिसाद देणं, तो याजक त्या शमूएल बाळकाला सांगतो. आणि ज्यावेळेस पुन्हा एकदा ती वाणी येते आणि मग त्याचा प्रतिसाद असतो त्या देवाच्या आत्म्याच्या वाणीला, बोल तुझा दास ऐकत आहे प्रियांनो. आणि म्हणून पवित्र आत्म्याची जी काही प्रेरणा, देवाची वाणी जी काही प्रियांनो आपल्यापर्यंत येईल, त्याला आपण प्रतिसाद देणारी लोक असले पाहिजे. माग न हटता, न घाबरता. परमेश्वराने भित्रेपणाचा आत्मा आपल्याला दिलेला नाही प्रियांनो. आणि म्हणून मला तुम्हाला या मुद्द्याच्या द्वारे सांगायचं आहे, पवित्र आत्म्याची जर वाणी आपल्याला प्रगट होत आहे तर त्याच्या अधीनतेत तुम्ही समजून घ्या प्रियांनो, आणि त्याच्या वाणीला तुम्ही काय करा, प्रतिसाद द्या. शेवटच्या समोरापकडे मी येत आहे संदेशाच्या प्रियांनो. हा देखील गुण आणि स्वभाव आपल्याला पतनाला कारणीभूत ठरू शकतो. पाप कबूल न करणं. अनेक लोक म्हणतात आम्ही खूप पाप केलंय आणि आता कशा रीतीने आम्ही प्रभूकडे यावं. आणि प्रियांनो, सैतानाने अनेक लोकांना कसं भुरळ पाडलेली आहे की काही तुला गरज नाही, तू आता फार भयंकर पापी आहे. पण मला तुम्हाला सांगू द्या, पाप कबूल न करण्याचा स्वभाव देखील
किंवा ही वृत्ती देखील आपल्याला भयंकर अशा पातकामध्ये घेऊन आपला नाश करू शकते. आणि असे लोक आहेत प्रियांनो की खऱ्या अर्थाने ते आपले पाप कबूल करीतच नाही. आणि या स्वभावामुळे मला तुम्हाला सांगू द्या, भयंकर अशा त्या पापात ते पडतच चाललेले आहे. पापाचा भार, पापाचं ओझ्यावर ओझ ते आपल्यासाठी साठवत आहे प्रियांनो. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलं आहे, पहिले योहान याचा पहिला अध्याय आणि 9वे वचन, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल प्रियांनो, व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. देव हा क्षमा करणार आहे, 60च्या 70 वेळेस क्षमा करणार आहे. आणि प्रियांनो, आपल्या जीवनात कोणतीही पाप घडलेले असू द्या, परंतु या माध्यमाद्वारे, या वचनाच्या द्वारे देवाचा संदेश तुमच्यापर्यंत येत आहे. प्रियांनो, आपली पापे कबूल करा आणि तुम्ही देवाचा स्वीकार करा. प्रियांनो, पाप कबूल न करण्याचा स्वभाव प्रियांनो आपल्याला त्या नाशाकडे घेऊन जाईल. जो आपले दोष झाकीतो त्याचं बरं होत नाही, जो कबूल करून सोडून देतो देव त्याचवर दया करणार आहे. प्रियांनो, आणि मग पवित्र शास्त्रामध्ये प्रियांनो परमेश्वर पश्चातापाकरिता किंवा पाप कबूल करण्याकरता तुम्हाला अनेक आमंत्रणाची वचने देत आहे की माझा स्वीकार कर, मागे वळा, फिरा, पश्चाताप करा, अशी बहुतांश वचनं आहेत. आणि मला हेच सांगायचं आहे प्रियांनो की या ज्या शिल्लक गोष्टी आपल्याला वाटतात, छोट्या छोट्या गोष्टी वाटतात, प्रार्थना न करणं, आपण पहिली गोष्ट पाहिली, ज्या लोकांच्या जीवनामध्ये प्रार्थना ते करत नाही, पतनाचं कारण ठरू शकतं. जे लोक पवित्र शास्त्र वचन बायबल वाचत नाही ते देखील त्यांच्या पतनाला कारण ठरू शकतं. तिसरी गोष्ट आपण पाहिली, चर्चला न जाणं, मंडळीच्या सहभागितेमध्ये न येणं, हे देखील त्यांच्या पतनाचं कारण ठरू शकतं. देवाची वाणी न ऐकणं, हे देखील त्यांना पतनाचं कारण ठरू शकतं. त्याच प्रकारे आपण पाहिलं, पाप कबूल न करणं, हे देखील फार भयंकर प्रकारे पतनाचं कारण ठरू शकतं. आणि म्हणून यावेळेस शेवटची 2 वचनं मी वाचत आहे प्रियांनो आणि संदेशाच्या समारोपाकडे जात आहे. पहा, हेजकेल याचा 33वा अध्याय 10 आणि 11 वचन. हेजकेल याचा 33वा अध्याय 10 आणि 11 वचन. त्या सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, कुणी दुर्जन मरावा यात मला संतोष नाही, तर त्याने आपल्या मार्गावरून फिरून जगावे यात मला संतोष आहे. पाप करणाऱ्याने पापातच मरावं, प्रार्थना न करणाऱ्याने प्रार्थना न करण्यातच मरावं, बायबल न वाचणाऱ्याने बायबल न वाचतच मरावं, चर्चला न जाणाऱ्याने चर्चला न जाताच मरावं, अशी देवाची मुळीच इच्छा नाही. तर प्रियांनो, आज ज्या गोष्टी वाचनातून आपण पाहिल्या आणि ऐकल्या प्रियांनो, तर देवाची इच्छा ही आहे की प्रत्येक त्याच्या लेकरांनी प्रार्थना करावी, प्रत्येक त्याच्या लेकरांनी देवाचं वचन वाचावं, प्रत्येक त्याच्या लेकरांनी प्रियांनो चर्चला जावं, प्रत्येक त्याच्या लेकरांनी पवित्र आत्म्याची वाणी लक्षपूर्वक ऐकावी, त्याचा आदर करावा, प्रत्येक त्याच्या लेकरांनी आपली पापे कबूल करावी. आणि मगच खऱ्या अर्थाने प्रियांनो मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्या जीवनामध्ये आत्मिक सामर्थ्य, स्वर्गीय शांती, आनंद, समाधान ह्या गोष्टी असतील. उदासीनता, निराशा, दुःख या गोष्टीला तुमच्या जीवनात थारा राहणार नाही जर तुमचं दैनंदिन जीवन या प्रकारचं तुम्ही जगता. प्रियांनो, तर मला आजच्या वचनातून विशेष करून हेच तुम्हाला सांगायचं आहे, रोज प्रार्थना करा, रोज बायबल वाचा आणि नेहमी चर्चला जा. प्रियांनो, परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या वाणीचा आदर करा. आणि जीवनात प्रियांनो कुणीच नीतिमान नाही, जर चुका झाल्या तर नम्रपणे आपल्या परमेश्वरापुढे कबूल करा. आणि खरोखर या वचनाद्वारे प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आपण 2 मिनिटाची प्रार्थना करूया. पवित्र देव बाप्पा, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, मनापासून तुझे आभार आणि उपकार मानतो. देव बाप्पा, आजच्या वचनाद्वारे प्रभू तू आमच्याशी बोललेला आहेस आणि खरोखर नम्रपणे देवा आम्ही तुझ्या जवळ येतो. रोज आम्ही वचन वाचावं, रोज खरोखर बाप्पा आम्ही प्रार्थना करावी. तुझ्या चर्चची जी फेलोशिप बाप्पा, मंदिराची सहभागिता ती आम्ही चुकू नये, बुडू नये बाप्पा. आणि खरोखर पवित्र आत्म्याच्या वाणीचा आदर करावा. यासाठी विशेष दे बाप्पा आम्हा सर्वांना स्पर्श कर. जे मला चॅनलवरून पाहत आहेत परमेश्वरा, अशा प्रत्येक भाऊ बहिणीला येशूच्या नावात स्पर्श करते बाप्पा. आणि खरोखर आजपर्यंत जर कोणी वाचत नाही तर आजपासूनच त्यांनी सुरुवात करावी. यासाठी पवित्र आत्म्या तू त्यांचा ताबा घे आणि प्रत्येकाच्या जीवनात या वचनाच्या द्वारे तू कार्य कर परमेश्वर बाप्पा. प्रत्येकाचं तारण कर, उद्धार कर दे बाप्पा. आणि खरोखर प्रभू आम्ही नम्रपणे आमच्या चुका तुझ्या समोर कबूल करतो. कळत न कळत झालेल्या आमच्या पापांची तू क्षमा कर आणि दे बाप्पा तू आमच्यावर दया कर. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या हातात समर्पित होत प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना मागतो, म्हणतो एक बाप्पा, आमेन.